how to solve the switching circuits we are dealing this content. Now, though these examples are little bit tough, but you have to solve it because it is in our course. Okay. Yesterday I told you only one example. Now make the practice of multiple examples so that you can simplify the circuits. Listen. Give an alternative arrangement for the following circuit. This is a given circuit, so that new circuit has only two switches. काल जसं आपण सर्किटला सिम्प्लिफाय केलं होतं त्याच्यातही असे स्विचेस होते 6 थोडेफार वेगळे असतात आणि आपण त्याला सिम्प्लिफाय करून दोन स्विच मध्ये आणलं होतं. आजही आणायचं आहे. लेट अस सी. तर सगळ्यात पहिले तुम्ही याचं लॉजिकल एक्सप्रेशन लिहा. याचं काय लिहायचं? लॉजिकल एक्सप्रेशन. बिफोर दॅट आय कन्वर्ट S1 into P and S2 into Q. Okay, only two switches are here. So S1, S2. Let us start. Let P stands for switch S1 is closed. Okay. Q stands for switch S2 is closed. Okay. Therefore, the logical expression. Therefore, the logical expression of given circuit is, चला बघा हे दोन सिरीज मध्ये आहे. सिरीजचा फॉर्म्युला आहे अँड आणि पॅरललचा फॉर्म्युला आहे आर. तर हे दोन स्विचेस कनेक्ट करा. इट इज पी. S1 म्हणजे पी, S2 म्हणजे क्यू आहे, पण S2 डॅश म्हणजे मायनस क्यू होईल. ओके. हे दोन सिरीज मध्ये आहे. तर या लाईनचा आन्सर एवढा. या दोन स्विचेसचा आन्सर दीज आर आल्सो इन सिरीज. तर यांना सुद्धा अँड मध्ये कनेक्ट करायचं. तर S1 म्हणजे पी, तर हे S1 डॅश आहे मायनस पी लिहा आणि हे क्यू. ओके. आणि तिसऱ्या लाईनचा आन्सर लिहा आणि मग पाहू. हे दोन्ही परत सिरीज मध्ये आहे. ठीक आहे. अँड लिहू. दिस इज मायनस पी अँड दिस इज मायनस क्यू. ओके. तर हे तिन्ही लाईन 1 2 3 हे पॅरलल मध्ये आहे. तर पॅरललचा फॉर्म्युला असते आर. To write an expression is very easy task. आता पुढे जे शिकवेन मी that is difficult. ओके. तर या सर्किटला सिम्प्लिफाय कसं करायचं that is the important part of this chapter. थोडासा हार्ड जरूर आहे परंतु चांगला आहे, महत्त्वाचा आहे. चला पहा. मी थोडा मोठो and let us continue. आता यालाच कंटिन्यू करतो पुढे. This line. चला याला सोडवतो. याला सिम्प्लिफाय करणे हे एकच भाग आपल्या पुऱ्या लॉजिक मध्ये थोडाफार कठीण आहे. पण तरी पण काल जे फॉर्म्युले शिकवले अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स दॅट यू हॅव टू यूज इट. लुक हियर. आर आलेला आहे. याला पी माना, याला क्यू माना, याला आर माना आणि मधात आर आलेला आहे. तर मी काल एक फॉर्म्युला असोसिएटिव्ह फॉर्म्युला शिकवला. असोसिएटिव्ह फॉर्म्युला मध्ये काय होते? असोसिएट करा लागते. कोणाले? या असोसिएट करणे म्हणजे ग्रुप पाडणे. एक तर या दोघांचा ग्रुप पाडा, नाही तर या दोघांचा ग्रुप पाडा. ठीक आहे. कोणती साइन न बदलायची नाही, कोणताही टर्म बदलायचा नाही. हे बघा पी आर क्यू आर आर असं समजा. एक तर पहिल्या दोनचा ग्रुप पाडा, नाही तर शेवटच्या दोनचा पाडा. पहिला आणि शेवटचा नाही पाडायचा. एवढं दूर याचा हात नाही पुढे. ठीक आहे. चला या दिस इज कॉल्ड असोसिएटिव्ह फॉर्म्युला. तर मी
याचा थोडा ग्रुप पाडतो. आता आपल्या हिशोबाने पाडू. सो लेटस मी या दोनचा ग्रुप पाडतो असा, शेवटच्या दोनचा. फार मजा येते. आपलं काम साध्य झालं पाहिजे त्या हिशोबाने ग्रुप पाडा लागते. थोड्या वेळाने तुम्हाला समजून जाईल की ग्रुप काऊन असे पाडले. काहीच नाही, फक्त ब्रॅकेट लावायचा आहे. ओके, फक्त ब्रॅकेट लावायचा आहे. चला पहा, मी या दोघांचा ग्रुप पाडला. या दोघांचा काहीच नाही, ग्रुप म्हणजे ब्रॅकेट लावणे याला म्हणतात असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. हे केव्हा लागते? जेव्हा एक तर दोन्ही ऑर राहील, नाही तर दोन्ही अँड राहील. दोन प्रॉपर्टी आहेत. एक तर याचा ग्रुप पाडा, नाही तर याचा पाडा. हे पहा पाडलं. काहीच नो टर्म इज टू बी चेंज. आता याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? दिस इज कॉल्ड असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. दोन्ही ऑर असतील, दोन्ही अँड असतील तर लावा. एक ऑर एक अँड असतील तर याने म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. आता मी हे लावतो. ओके, याला मी असं समजून दिलं होतं काल, 2 × x + y = 2 × x + 2 × y. ओके, तर असं असं मल्टिप्लाय कर. तर हे तसंच करायचं. याले इंटू समजा, याले प्लस समजा. बोला p × q. हे बघा, हे इंटू आहे. प्लस प्लस म्हणजे r आहे ना. हां, p × r, p × r. जमलं. एकाला इंटू समजा, पहिल्याने इंटू समजा, दुसऱ्याने प्लस समजा. आता याले म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. आणि याचं जर उलटं लावायचं असेल तर तुम्ही 2 कॉमन नाही घेता का? ही प्रॉपर्टी उलटी लावायची असेल, हे भाग जर दिलं असेल तर 2 × कॉमन घ्यायचा. हे पहा, अँड x + y. तर ही प्रॉपर्टी आपल्याला उलटी लावायची आहे. समजा हे भाग दिला आहे, तर हे बघा p अँड कॉमन घ्यायचा. हे बघा, हे माझं इंटू होतं. p अँड कॉमन घ्यायचा. असं उलटं पहा, तर किती राहिलं? q और r असं. तर हे सीधे लावता येते, उलटही लावता येते. दिस इज कॉल्ड डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. याच्यात बघा, हे बघा, हे अँड आहे, आर आहे, अँड आहे ना. तर नॉट p अँड कॉमन घ्या. नॉट p अँड जसं p अँड कॉमन घेतलं ना, तसं हे घ्या, नॉट p अँड. मग जे राहते ते शिल्लक झाले q r - q r - जे शिल्लक राहील ते. दिस इज कॉल्ड डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. हे पहिला वाला ब्रॅकेट मी तसंच लिहू शकतो. पहिला सध्या राहू द्या, मग काम पडेल तेव्हा पहा. आता याचा एक फॉर्म्युला आहे, कॉम्प्लिमेंटरी फॉर्म्युला. p r - p = टॉटॉलॉजी. आहे का? एनी स्टेटमेंट और त्याचा निगेटिव्ह इज कॉल्ड टॉटॉलॉजी. हे बघा, हे त्याच्यासारखंच काय, p च्या जागी q आहे, तर हे झाला टॉटॉलॉजी. हे बघा. आता एनी स्टेटमेंट अँड टॉटॉलॉजी ही पाहून घ्या. त्याच्या आयडेंटिटी लॉज मध्ये कुठेतरी लिहिलं आहे, त्या चार्टमध्ये, कालच्या चार्टमध्ये आहे. एनी स्टेटमेंट अँड टॉटॉलॉजी ही स्टेटमेंट. हे बघा, एनी स्टेटमेंट अँड टॉटॉलॉजी, एनी स्टेटमेंट अँड टॉटॉलॉजी. हे माहिती आहे ना. एनी स्टेटमेंट अँड टॉटॉलॉजी ही स्टेटमेंट. तर ही स्टेटमेंट. ओके, आता याचाच दुसरा भाव आहे. मला एक गोष्ट सांगा, हे फॉर्म्युला मी असं शिकवलं, 2 × x + y. बोला, 2 या बाजूला असलं 2 × x + 2 × y करता की नाही. 2 या बाजूला असलं तरी आपण मल्टिप्लाय करतो, काही हरकत नाही. तर याच्यासारखंच हे फॉर्म्युला बनला आहे, ही प्रॉपर्टी. ओके, तर याचाच एक भाऊ आहे, ड्युएल भाऊ असा शिकवला आहे. इट इज ऑल्सो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. याला इंटू समजा, याला प्लस समजा, याला इंटू समजा, बाहेर वाल्याला इंटू समजायचं. बोला p × q.
इंटू क्यू प्लस पी इंटू आर. मग हे बघा, हे दोन डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी आहे. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन, सुरुवातीला हेच समजत नाही असोसिएटिव्ह केव्हा लावायची, डिस्ट्रीब्युटिव्ह केव्हा लावायची. असोसिएटिव्ह जेव्हा दोन्ही आर असते दोन्ही एंड असते तेव्हा लावायची. याच्यात कोणताही फेरबदल नाही आहे आणि बाहेरून मल्टिप्लाय नाही करत, फक्त ब्रॅकेट लावतो. पहिले दोनले लावा नाही तसे वाटतं. हे कठीण नाही आहे, हे थोडीशी हार्ड आहे. याला मल्टिप्लाय करा लागते. मग हे आणि हे ड्युएल आहे, दोन्ही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज आहे. ओके, तर पी इंटू क्यू प्लस पी इंटू आर असं लिहिलं आहे. ऐका, हे केव्हा लावायची, हे दोन्ही डिस्ट्रीब्युटिव्ह आहे. हे एक आर असलं आणि एक अँड असलं. हे बघा, ते बार आहे ब्रॅकेटच्या बाहेर, एक अँड आहे. या वेळेला हे जे टर्म आहे ना, या मधून हे पहिला टर्म आहे ना, या मधून चालते ना, मल्टिप्लाय करायचं नाही. हे इंटू आहे, हे प्लस आहे. घ्या, दिस इंटू दिस. व्हॉट इज डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी, याला सर्वांची मल्टिप्लाय. समजा 2 इंटू एक्स प्लस वाय मायनस झेड असं असलं तर बोला सर्वांची मल्टिप्लाय करावं लागते नाही, म्हणून डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी म्हणतात. याला सर्वांची मल्टिप्लाय मी करतो. बाहेर आला इकडे आहे मायनस पी आर पी असं लिहा. पी हे पहिले इंटू म्हणजे हे शेवटी आहे ना, शेवटी असं असं मल्टिप्लाय करायचं. दिस इंटू दिस प्लस दिस इंटू दिस. पण लिहिताना आहे ना आपापल्या जागेवर बसून लिहायचं. म्हणजे कसं, हे नंतर आहे तर नंतर लावू दे, काय हरकत आहे. हे पहिले होतं की नाही, पी पी इंटू क्यू, पी पहिले हे सोपं जाते. पी इंटू आर, पी पहिले लिहिलं. हे वाला आहे ना पोस्ट, हे प्री मल्टिप्लाय आहे, हे पोस्ट मल्टिप्लाय. दिस इंटू दिस, पण हे नंतर आहे ना, हळूहळू चालते, नंतरच बसलं आहे. आणि दिस इंटू दिस याला नंतरच लिहिलं, याला पोस्ट मल्टिप्लिकेशन म्हणतात. परत आहे पी आर मायनस पी, दिस इज टाटा. हे फॉर्म्युला आहे कालच्या लिस्टमध्ये, हे सगळे फॉर्म्युले आहेत. आता बोला, एनी स्टेटमेंट अँड टॉटोलॉजी इज स्टेटमेंट. बोला, याने पूरा एक स्टेटमेंट मानतो मी, याने पूरा एक स्टेटमेंट मानतो. बोला, एनी स्टेटमेंट अँड टॉटोलॉजी. उलटा सीधा सांगते काय नाही होत. हे उलट सर टॉटोलॉजी इकडे आहे, इथं इकडे आहे, चालते. काऊन की कम्युटेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये पी इंटू क्यू इज इक्वल टू क्यू इंटू पी. कम्युटेटिव्ह लॉ, दुसराच लॉ लिहून दिला आहे. याच्यात हेराफेरी केली चालते, उलट सीधा लिहिलं. कोणी आपण कोणत्या जागेवर बसू शकते. आरमध्ये आहे, अँडमध्ये. म्हणून हे टी पहिले असलं काय, नंतर असलं काय, हे सारखीच गोष्ट आहे. हे आपलं एनी स्टेटमेंट अँड टॉटोलॉजी स्टेटमेंट. याला एनी स्टेटमेंट बोला, एनी स्टेटमेंट अँड टॉटोलॉजी ही स्टेटमेंट. ठीक आहे, मायनस क्यू आर मायनस क्यू. बस, याच्यापेक्षा जास्त सोडू शकत नाही. अँड दिस इज द सिम्प्लिफाईड आन्सर ऑफ दिस सर्किट ऑर ऑफ दिस एक्सप्रेशन. ओके, तर याची सिम्प्लिफाईड सर्किट बनवतो. दिलेल्या सर्किटचं सिम्प्लिफिकेशन एवढं उत्तर आलं. अँड याचं सर्किट डायग्राम एवढं काढतो. इट इज आर, आर म्हणजे पॅरलल. मायनस क्यू लिहिलं, मायनस पी, दीज आर द नेम्स ऑफ द स्विचेस. ठीक आहे, आणि हे डायग्राम, हे सर्किट डायग्राम कालच्यासारखं झालं. ठीक आहे, या सर्किटचा जो आउटपुट असते छोटी जरी असली पण त्यात इफिशियंट सर्किट आहे. इट इज इक्विव्हॅलेंट टू द गिवन बिग सर्किट कंटेनिंग 6 स्विचेस. ओके, तर अशा पद्धतीने थोडं हार्ड जाते, पण एक वेळ सवय टाकली तुम्ही तर याचा सराव होते. टेक द नेक्स्ट एक्झाम्पल. लास्ट क्वेश्चनमध्ये एक छोटासा प्रश्न स्विचिंग टेबलचा होता. ते तुमच्यासाठी होमवर्क ठेवला आहे. बिकॉज ट्रूथ टेबल इज व्हेरी व्हेरी इझी. ओके, जे हार्ड पार्ट आहे मी शिकवतो. लेट अस सी नेक्स्ट. सिम्प्लिफाय द गिवन सर्किट. जी काही दिली आहे सिम्प्लिफाय करा बाय रायटिंग इट्स लॉजिकल एक्सप्रेशन.
त्याला एक्सप्रेशन तर लिहायच लागते, मग तिकडून सिम्प्लिफिकेशन होते. तर एक काम करू, कोणते कोणते स्विचेस आहे बघा, S1 S2 S1 S2. तर आपण एक काम करू, S1 ने P मानू आणि मानासाठी आपल्याला हे सेंटेन्स लिहायला लागते. S1 switch S1 is closed. Switch S2 is closed. क्लोज नहीं लिहिलं, नाही लक्षात आलं तर ऑन लिहा. ठीक आहे. चला बघा, S1 एकटाच होय, हे दोन पॅरलल मध्ये आहे. S1 म्हणजे आहे P, हे दोन पॅरलल मध्ये आहे. पॅरलल म्हणजे R असते. ठीक आहे ना. मग या दोघांचा आन्सर एका ब्रॅकेट मध्ये लिहितो. तर S1 म्हणजे P, तर S1 डॅश म्हणजे -P. ठीक आहे. आणि S2 म्हणजे Q, S2 डॅश म्हणजे -Q. तर दिस ब्रॅकेट इज आन्सर ऑफ दिस सर्कल. ओके. आणि याचा आन्सर आहे Q. तर हे वाले स्विच आणि हे ग्रुप आणि हे स्विच, these are connected in series. सीरीजचा फॉर्म्युला आहे AND. बस झालं. This is the logical expression of this circuit. This is the logical expression of this circuit. Okay. मी याला सोडवतो. ऐका, इथं या हे जे ब्रॅकेट आहे ना, याला असं समजा ना, हे P याला Q मानून, याला R मानून. And now this is याच्यासारखा फॉर्म्युला आहे. P and Q and R याच्यासारखा. हे असोसिएटिव्ह लॉ होतं ना, तसंच असोसिएटिव्ह लॉ ड्युएल वाला आहे. ड्युएल. ओके. हे बघा, हे होतं ना, तसंच बिलकुल डुप्लिकेट. कोणतीही साईन नाही बदलायची, कोणताही टर्म नाही बदलायचा. फक्त याले लिहिताना याले दोनले पहिले ब्रॅकेट लावा, नाही तर या दोनले लावा. ब्रॅकेटचा पर्पस काय आहे की या दोनले पहिले सोडू. ठीक आहे. हे सेम टू सेम आहे, बघून घ्या. एक तर हे दोनले ब्रॅकेट लावा, नाही तर या दोनले लावा. पण ही प्रॉपर्टी केव्हा लावायची, दिस अँड दिस इज असोसिएटिव्ह लॉ. अँड असलं ना, यामध्ये इकडे अँड तर मी प्रॉपर्टी लावतो. ओके. तर पहिल्या दोनले लावून काही हरकत नाही, किंवा दुसऱ्या दोनले लावा. हे असं पहिल्या दोन ब्रॅकेट, फक्त ब्रॅकेट लावायचा आहे. आणि तिसरा टर्म तसंच ठेवता खुल्ला. ओके. चला, आता जेव्हा R असते, अँड असते, तेव्हा हे असोसिएटिव्ह. जेव्हा R आणि अँड दोन्ही असते, तेव्हा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी चालते. हे बघा, आता ही वाली प्रॉपर्टी लागते डिस्ट्रीब्युटिव्ह. तर याने मी इंटू समजतो, याने प्लस, आणि आपल्या सरळ सरळ मल्टिप्लाय चालू. हे बघा, असं आहे आपल्याजवळ, हे इंटू आणि हे प्लस आहे का. तर P इंटू Q, इंटू म्हणजे अँड. ठीक आहे. प्लस प्लस म्हणजे R, P इंटू R. तर असंच करा. तर या प्रॉपर्टीचा वापर या लाईनमध्ये मी करून राहिलो. तर जी लाईन जिथं लिहिता त्याचं रिझन तसं लिहून देता. एक तर रिझन मध्ये एवढं मोठं सेंटेन्स लिहा, हे पुरा फॉर्म्युला लिहा. नाही तर मग चुपचाप लिहिता बाय असोसिएटिव्ह लॉ. माझं मत आहे की फॉर्म्युलाच लिहून घ्या. तर P ला मल्टिप्लाय करा, हे इंटू आहे, हे प्लस आहे. चला, P इंटू दिस प्लस P इंटू दिस, आणि हे राहू द्या. ठीक आहे. पुढे चालतो. नाउ P and minus P, हे बघा असं फॉर्म्युला आहे. PR - P आहे ना, तर याचा ड्युएल बनवून घ्या. P and minus P is equal to Fox. तुम्हाला सांगितलं आहे जेवढे फॉर्म्युले आहेत, दोन दोनच्या जोड्या आहेत कालच्या याच्यात, आणि ड्युएल आहे. तर बोला या सेंटेन्सचा, या फॉर्म्युल्याचा ड्युएल एवढं होते. अँडचा आरचा अँड, पीचा या. तर बोला P and minus P किती झाला, या. तर या ब्रॅकेटच्या जागेवर F लिहितो.
F or this one. ठीक आहे. आता एक काम करा, याचं ड्युअलिंग घ्या या सेंटेन्स याचं P R F इज इक्वल टू T. ड्युअल फॉर्म्युला आहे, हे चारही फॉर्म्युला आहे, सर्वच फॉर्म्युला आहे. चला याला P माना, याला P माना, P R F. हे बघ याचा अर्थ काय? एनी स्टेटमेंट आर फॉल्स इज इक्वल टू स्टेटमेंट. एनी स्टेटमेंट आर फॉल्स इज इक्वल टू स्टेटमेंट. हे आहे एनी स्टेटमेंट, याला P माना. एनी स्टेटमेंट आर फॉल्स इज इक्वल टू स्टेटमेंट. योग्य रिझन समोर लिहायचा, हे सगळं असं नाही लिहायचं, हे वाला रिझन इथं लिहायचा. ठीक आहे. आता लिहिण्याचा इथं मला काम आहे म्हणून सगळं लिहून ठेवलं आहे. आता दोन्ही अँड आले आहे, दोन्ही अँड आले तर हे फॉर्म्युला ठीक आहे लावतो. मग याच्यात काय केलं आपण? एक तर पहिल्या दोनले ब्रॅकेट लावला आहे विदाउट चेंजिंग एनी टर्मिनॉलॉजी. सो या दोनले लावा, नाही तर हे दुसऱ्या दोनले लावा. पहिल्या दोनले तर लागलाच आहे, हे बघा पहिल्या दोनले हे ब्रॅकेट लागलंच आहे. फक्त या ब्रॅकेटला उचलून दुसऱ्या दोनले लावा, चालते. तिन्ही साईड सेम आहे. पहिल्या दोनले ब्रॅकेट लागलंच आहे, पहिल्या दोनले सोडून दुसऱ्या दोनले लावा. काम आहे बाय असोसिएटिव्ह लॉ, हे फॉर्म्युला लावा. ठीक आहे. इज इक्वल टू आता एनी स्टेटमेंट अँड निगेटिव्ह ठेवा परत. एनी स्टेटमेंट अँड इट्स निगेटिव्ह इज फॉल्स. एनी स्टेटमेंट अँड इट्स निगेटिव्ह दिसते बरोबर, इज फॉल्स. अँड नाउ P and F, P and F. तर P and F असं आहे, फॉर्म्युला आहे आपल्याला इथं नाही आहे. तो P and F इज इक्वल टू F असं एक फॉर्म्युला येते, ते तुम्ही बघून घ्या. याच ग्रुपमध्ये आहे, आयडेंटिटी लॉज मध्ये आहे ना, त्याच्यात असेल P and F इज इक्वल टू F. तर यामध्ये F द्या. F चा अर्थ होते कॉन्ट्राडिक्शन. Fचा अर्थ काय होते? शेवटच्या कॉलम मध्ये जर तुम्ही याचा ट्रूथ टेबल काढला या एक्सप्रेशनचा, तर इट इज कॉन्ट्राडिक्शन. याचं उत्तर किती? कॉन्ट्राडिक्शन. पण हे आपण सोडून दाखवलं आहे कॉन्ट्राडिक्शन. एक मेथड मध्ये ट्रूथ टेबल मध्ये दाखवत होतो, ते याचा ट्रूथ टेबल नक्कीच तुम्ही पाहून गेला. कॉन्ट्राडिक्शन आपण आज सोडून याने दाखवलं की सिम्प्लिफाय केला आहे. त्यांनी जसं म्हटलं तसं केलं, सिम्प्लिफाय करा तर सिम्प्लिफाय केलं. कॉन्ट्राडिक्शनचा मतलब शेवटच्या कॉलम मध्ये 0 0 0 0 येईल. म्हणजे जर तुम्ही आपल्या सर्किटला ऑब्झर्व केलं, तुम्ही ऑब्झर्व करा, तुमच्याजवळ लिहून आहे. ठीक आहे. हे सगळं लिहायचं आहे तुम्हाला व्यवस्थित. तर कॉन्ट्राडिक्शनचा मतलब लाईट रिमेन्स ऑफ. तुम्ही हे कोणतंही काही करा, इथं जास्त एक्सप्लेन करता येत नाही, पण या कॉन्ट्राडिक्शनचा मतलब सांगतो. तुमचे जे सर्किटचं लाईट आहे तो हरदम बंद राहील. मी पहिले सांगितलं आहे, लाईट इज अ इंडिकेटर. आणि शेवटचा जो कॉलम असते म्हणजे हे वाला उत्तर, हे शेवटचा कॉलम राहील ट्रूथ टेबलचा, तर इट इज 0 0 0 0 म्हणजे ऑलवेज लाईट ऑफच राहील. समजा मी ट्रूथ टेबल बनवायला गेलो असं, याचा अर्थ सांगून राहिलो, मी काही बनवत नाही. आणि हे फायनल आन्सर हे बघा याचा. तर ट्रूथ टेबल बनवायला गेलो तर मला हे दोन्ही लाईट जरी ऑन असले तर हे 0 राहील. हे वाला हे पुरा इथं हे शेवटचं कॉलम. हे दोन्ही लाईट 1 0 असले तरी हे 0. काऊन की हे उत्तर किती आला शेवटचा 0 0. आणि हे 0 हे असं उत्तर येणार आहे तुमचं. फॉर एक्सप्लेनेशन आय हॅव ड्रॉन दिस लाईट ट्रूथ टेबल. पी क्यू तर बरोबर आहे. आणि हे जे डॅश मारला आहे, दिस इज दिस सेंटेन्स, दिस स्टेटमेंट. आणि याचा आन्सर 0 0 0 0 येणार आहे. हे दोन्ही बटन तुम्ही सुरू ठेवले तरी लाईट बंद राहील. ठीक आहे. हे अर्थ आहे याचा. हे बघा
तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे S1 होतं ना, S1 डॅश S2 डॅश असं होतं, S2 होतं. थोडक्यात सांगतो. ओके, हां बोला. पहिला लाईट ऑन करा. बोला S1 S2 ऑन आहे, तर हे दोन्ही किती होऊन जाईल? 0. हे डॅश आहे निगेटिव्ह. S2 ऑन आहे, पण इथून करंट पास होईल तर हे ब्लॉक झालं, पुढे करंट जाणार नाही. हे जरी पास आहे तरी काही फायदा नाही, इथून ब्लॉक असल्यामुळे लाईट होईल ऑफ. अशाच प्रकारे तुम्ही बाकीच्या स्टेजेसही म्हणजे याचे चेक करताय. ठीक आहे. 0 1 घेतलं, समजा हे 0 घेतलं तर, आणि हे 1 घेतलं तर बोला हे 0 घेतल्यामुळे आता पुढचं करंटच ब्लॉक झाला. तुम्ही याची व्हॅल्यू लिहा गेला खाली, तर हे करंट इथूनच ब्लॉक झाला, पुढे करंटच जाणार नाही, तर लाईट जळणार कुठं? म्हणून आन्सर 0 दिस आन्सर. तर असेच बाकीचे एक्सप्लेन करता येते. तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस आन्सर, याचा जो उत्तर मी काढला आहे दॅट इज कॉन्ट्राडिक्शन. आणि कॉन्ट्राडिक्शनचा अर्थ, दिस लाईट रिमेन्स ऑलवेज ऑफ इफ यू या सर्व स्विचेसला तुम्ही ऑन करा की ऑफ करा. या ट्रूथ टेबलमध्ये 40 स्टेजेस आहे, तर या 40 स्टेजेसमध्ये सर्व स्टेजेस आहेत. तर याचा कन्क्लुजन लिहिताना आपल्याला लिहायचं आहे की लाईट रिमेन्स ऑलवेज ऑफ बिकॉज इट इज कॉन्ट्राडिक्शन. तर कन्क्लुजनमध्ये एवढं लिहितो आणि प्रॉब्लेम तो संपतो. द गिवन सर्किट is contradiction किंवा given logical expression is contradiction. Means the output lamp L remains always off irrespective to the on off of the switches. आपले स्विचेस तुम्ही ऑन ठेवा की ऑफ ठेवा. ठीक आहे. तर तुमचं लॅम्प एल विल रिमेन ऑलवेज ऑफ असं लिहिलं आहे थोडक्यात. सो दिस इज कॉल्ड कन्क्लुजन. ओके, तर अशा पद्धतीनं हे प्रॉब्लेम डील करा लागते. टेक वन मोर क्वेश्चन. हे हाफ पोर्शन रफ मध्ये आहे, राहू द्या. सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्किट. दिस सर्किट इज गिवन. ठीक आहे, इथपर्यंत दिला आहे. हेच प्रॉब्लेम आहे. S1 S2 S3 डॅश S4 डॅश S5 डॅश लय स्विचेस आहेत. S1 S2 S3 S4 S5. ठीक आहे. तर अशा 5 स्विचेस वापरल्या आहेत या सर्किटमध्ये. एवढाच प्रश्न आहे. इथून सोल्युशन चालू होते, ते नंतर पाहू. पहिले प्रॉब्लेम पाहून घ्या. सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्किट. या सर्किटचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे आणि छोटं बनवायचं आहे. छोटी सर्किट बनवायची आहे. ओके, ड्रॉ द सिम्प्लिफाईड सर्किट. ठीक आहे. याच्यात 5 स्विचेस असल्यामुळे आपली सवय कशी पडली आहे, या सिंपल पाहिजे थोडंसं. S1 ले मी P मानतो, S2 ले Q मानतो, S3 ले R मानतो, S4 ले T मानतो आणि S5 ले S मानतो. P Q R S T. ठीक आहे. P याला S मानतो, याला T. काही हरकत नाही. ठीक आहे. चला आता याचं एक्सप्रेशन लिहू. याचं एक्सप्रेशन लिहू. मी इथं वरच लिहितो, पण की जागा नाही. हे 5 लिहिल्यावर ठीक आहे इथे मोडतो. दिस इज अ प्रॉब्लेम. द लॉजिकल एक्सप्रेशन of given circuit
इज चला हे घ्या S1 S2 आर इन सिरीज सिरीज आहे ना तर इथंच नाही तो हे मोडतो थोडंसं P and Q सिरीज होते ना हे इथं दोन स्विचेस होते हां आता हे तीन पॅरलल मध्ये आहे याच्यासोबत पॅरललचं नंतर लिहितो पहिले हे S1 हे S1 S2 लिहिलं हे PQ S1 म्हणजे P S2 म्हणजे Q S3 म्हणजे R S3 डॅश म्हणजे -R S4 म्हणजे S S4 डॅश म्हणजे -S आणि S5 म्हणजे T S5 डॅश म्हणजे -T परंतु हे दोन हे 1 3 4 हे तिन्ही हे चारही लाईना कशा आहेत पॅरलल मध्ये आहे तर पॅरललचा फॉर्म्युला R असतो ठीक आहे अँड दिस इज वन ग्रुप ऑफ स्विचेस एवढा भाग झाला आणि हे ग्रुप या ग्रुप सोबत सिरीज मध्ये आहे ठीक आहे काही हरकत नाही थोडंसं हे नोट व्यवस्थित ठीक आहे S1 S2 होते आता या ग्रुपचा आन्सर द्या हे S1 S2 सिरीज मध्ये आहे तर P and Q आन्सर राईट अँड म्हणजे सिरीज तर हे तिन्ही परत सिरीज मध्ये आहे हे डायरेक्ट आहे S3 R S4 S हे T R and S and T या तिघांचे नवीन नाव आता हे याचा आन्सर एवढं and both are connected in parallelचा फॉर्म्युला R तर या ग्रुप ऑफ स्विचेसचा आन्सर हे लिहिला आहे आणि या ग्रुपचं एक्सप्रेशन हे आहे and both the groups are connected in series म्हणजे परत अँड या and this is a huge big expression of this circuit एवढं पटल्यानंतर आपण पुढे हे सर्किट डायग्राम होतं ठीक आहे नाव सॉल्व करतो याचा आपला आजचा मुख्य पिरियड कशाचा आहे या एक्सप्रेशनला सिम्प्लिफाय करतो एक डी मॉर्गन्स लॉ आलेला आहे डी मॉर्गन्स लॉ -C मल्टीप्लाय -P याने काय लागते R असं का -C तिघांना मल्टीप्लाय करावं लागते P आणि Q ला आणि या साइनला करावं लागतं ठीक आहे एवढं झालं आता उलट करतो उलट मध्ये पाहिजे हे असलं ना हे एक्सप्रेशन दिलं असलं तर हे कसं लिहायचं ऐका याची मायनस साइन कॉमन घ्या जसं इथं तुम्ही -C तिघांना मल्टीप्लाय केला याला केलं तर साइन बदलते उलट केलं उलट आणायचं आहे तर मायनस कॉमन घ्या मायनस कॉमन घेतलं तर हे P आणि Q प्लस होऊन जाते आणि ही साइन बदला लागेल तुम्हाला यावर इकडे थोडंसं मला काम आहे या तिघांमध्ये हे आठवले या तिघांमध्ये मायनस कॉमन हे बघा याच्यासारखं दिसते की नाही हे फक्त दोन टर्म आहे हे तीन टर्म चालते मध्ये 2 असो 3 असो तर याचा मायनस कॉमन घ्या याचा मायनस कॉमन घेतलं तर असं झालं होतं आणि याची साइन बदलायची या तिघांचं मायनस कॉमन घ्या हे साइन बदलायला मायनस मायनस कॉमन आहे आणि यस लिहा एंड टी म्हटलं का याचं उलट फॉर्म्युला लावायचा कोणाचा डी मॉर्गन्स लॉ आहे मायनस कॉमन घेतलं तिघांमध्ये हे प्लस झाले आणि हे साइन बदला आणि -C मल्टीप्लाय केलं तर हे येते -R याली करावं लागते माहिती आहे अँड केलं तर R होते -S आणखी केलं आणखी -T अँड हे झालं पहिला ब्रॅकेट राहू द्या P and Q R हे फॉर्म्युला वापरला आहे ठीक आहे
पहा आणखी आता एक डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी आहे P R Q and R इज इक्वल टू याला इंटू माना याला प्लस माना P इंटू Q मी बोलताना इंटू बोलतो पण इंटू म्हणजे R ठीक आहे प्लस P इंटू R P इंटू R इंटू म्हणजे R P इंटू Q प्लस P इंटू R हे बघा अशी प्रॉपर्टी तर अशी सरळ लावली तर तुम्हाला मल्टिप्लाय करा आणि उलटी लावली तर कॉमन घ्या हे पहा कॉमन घेताना इथं थोडीशी काळजी घ्या पी आर कॉमन घ्या हे पहा पी आर कॉमन घेतलं पी आर कॉमन घ्या मग किती राहिलं क्यू एंड आर या इकडे हे बघा हे मधात आर आहे इकडली साईड दिली आहे आपल्याला आर हे पहा एंड हे पहा आर ठीक आहे चला मग मी काय करीन याले पी माना आर याले क्यू माना असा एंड याले परत पी माना हे पहा सेम आहे आर आणि हे आर तर हे राईट हँड साईडचं एक्सप्रेशन इज अवर सेकंड लाईन आता एवढं कॉमन घ्या पी आर हे कॉमन घ्या लागते आणि राहिलेलं उरलेलं हे बघा मी कॉमन घेतो काय कॉमन घेतो पी एंड क्यू आर हे ब्रॅकेट आर कॉमन घेतो अँड रिमेनिंग आय विल राईट इन ब्रॅकेट हे आर कॉमन घेतलं बघून घ्या मग हे लिहितो आणि हे ना ठीक आहे हे दिसतं हे ठीक आहे थोडं मोडतो इथं जागा नाही आहे आता कॉमन हे राहिलं हे दिस अँड अंडरलाईनवाला भाग कॉमन घेतला आहे अँड राईट दिस अँड आता हे लिहा आर अँड यस अँड मला एक गोष्ट सांगा आता ह्या ब्रॅकेटमध्ये हे वाला आणि हे वाला ब्रॅकेट तर सेमच आहे फक्त इथं मायनस आहे एक काम करा आणखी हे फॉर्म्युला तर लावत आहे हो एक फॉर्म्युला सांगतो P and minus P is equal to false. P and minus P is equal to contradiction होते का हे बघा P minus P true false true P and minus P याचा एंड करा false होईल म्हणून P and minus P false होते म्हणजेच एनी स्टेटमेंट अँड इट्स निगेटिव्ह इज कॉन्ट्राडिक्शन हे बघा बरं याले पी माना सारखेच आहे बोला पी अँड मायनस पी झालं का नाही पी अँड मायनस पी इज फॉल्स हे पहिला वाला ब्रॅकेट राहू दे याने हातही नाही लावलं आता दुसरं आणखीन एक फॉर्म्युला वापरू एनी स्टेटमेंट आर फॉल्स is equal to state here P माना any statement R false is equal to statement तर हे P आहे P R F is equal to P that's all आता याच्यापेक्षा छोटं काय सिम्प्लिफाय करणार आहे किती मोठी सर्किट होती माहित आहे आपल्या याच्या आधी एक्सप्रेशन आहे तुमचं एवढी मोठी सर्किटचं एवढं 10 स्विचेस वाली एक सर्किट होती आणि ते थोडक्यातच सिम्प्लिफाय करून बघा एवढी छोटी झाली आणि याची सर्किट बनवायचं म्हटलं तर फक्त 2 स्विच करावं लागलं आणि अँड असल्यामुळे सिरीज मध्ये करा समजलं का दिस इज कॉल्ड सिम्प्लिफाईड सर्किट आणि याले म्हणतात सिम्प्लिफिकेशन पहा किती मोठी ह्यूज सर्किट होती बघा आजपर्यंतच्या प्रॉब्लेम मध्ये या 10 स्विचेस वाली सर्किट नाही आली तर एवढी मोठी सर्किट एवढ्या छोट्या सर्किटचं बरोबरी करते किंवा हे छोटी सर्किट त्या एवढ्या मोठ्या दैत्याकारवाल्या सर्किट सोबत बरोबरी करते याचा जो आउटपुट आहे
तोच आउटपुट त्या मोठ्या ह्यूज सर्किटचा आहे, म्हणून दिस इज प्रिपेरेबल. म्हणून या सिम्प्लिफिकेशनचा फायदा आहे आणि याचा खर्चही कमी येईल त्या मोठ्या सर्किटपेक्षा. तर दोन्ही दृष्टीने पाहिलं, इकॉनॉमिक म्हणा आणि जागेच्या हिशोबानं म्हणा, कोणत्याही हिशोबानं, तर दिस इज कन्व्हिनियंट अँड इझियर, म्हणून दिस इज बेनिफिशियल. एक वन मोर क्वेश्चन, सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्किट. याला सिम्प्लिफाय करायचं. हे जे आपला आजचा टास्क आहे तेच ते रिपीट करून अँड रिपीटेड यूज ऑफ अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट विल मेक इझी टू सिम्प्लिफाय. याच्यात 3 स्विचेस वापरले आहेत, S1, S2, S3. रिपीटेड पाहून घ्या. म्हणून लिहिताना पहिले आपण सुरू करू. लेट P be the S1 switch. Switch S1 is closed. Q be the switch S2 is closed. R is the switch S3 is closed. Close लिहिता येते, ऑन लिहिता येते, तुमची जे इच्छा. ऑन एकदम इझी वर्ड आहे ते लिहिता येते. नाव याचं लॉजिकल एक्सप्रेशन लिहू. Therefore, logical expression. Logical expression of given circuit is परिणाम है, मोटा है. ठीक है. लॉजिकल एक्सप्रेशन ही चला पहा. एक एक लाईनचा आन्सर सांगा. हे आहे पी. सिरीज असेल तर अँड बोलत जा, अँड पॅरलल असेल तर आर. सध्या मी हे 3 सिरीज मध्ये घेतो. पी, क्यू अँड हे मायनस आर मायनस पी. म्हटलं हे S1 म्हणजे पी. बस क्रमांक आहे S1, S2, S1, S2, 3, S3. तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये या लाईनचा आन्सर लिहितो. माइनस पी एंड क्यू एंड आर. एंड याच्यासाठी लावलं सिरीज मध्ये आहे. आता या लाईनचा आन्सर लिहितो. पी एंड क्यू एंड आर. S1, S2, S3 साधेवाले आहे. S1 P, S2 Q, S3 R. चौथी लाईन हे सिरीज मध्ये आहे. S1 म्हणजे P एंड S2 म्हणजे Q, S2 डॅश म्हणजे मायनस Q एंड आर. आता हे चारही लाईना कनेक्टेड इन पॅरलल होय. या लाईनचा आन्सर हे ब्रॅकेट, दुसऱ्या लाईनचा आन्सर दुसरा ब्रॅकेट, तिसऱ्या लाईनचा तिसरा ब्रॅकेट, चौथ्या लाईनचा. पण चारही लाईना कशा आहेत? दे आर कनेक्टेड इन पॅरलल. पॅरललला मी आर लिहितो. दॅट्स ऑल. हे झालं आपलं मोठं एक्सप्रेशन. 12 स्विचेस आहेत. ठीक आहे. आता याचं काम हे इकडे लिहिलं आहे. तर हे एवढं मोठं एक्सप्रेशन आहे. तुम्ही काही सोडवलं नाही तरी हे लाईन तर सहज लिहिता येते, कारण की याच्यात काही फॉर्म्युलेच नाही. सिरीजचा फॉर्म्युला आहे अँड आणि पॅरललचा फॉर्म्युला आहे आर. बस एवढंच फॉर्म्युला आहे. नाव आय विल सिम्प्लिफाय इट बाय टेलिंग यू फॉर्म्युले डिपेंड ऑन इट. ठीक आहे. चला आता तुमच्याजवळ असोसिएटिव्ह फॉर्म्युला आहे. ठीक आहे. थोडा वेळ लागेल, मोठा आहे. P and R, Q R R. असोसिएटिव्ह फॉर्म्युल्याचा मतलब काय? असोसिएटिव्हला तर तुमच्याजवळ 3 R असून हे 3 पेक्षा जास्त आहे बघा. एक R, दुसरा R, तिसरा R, चौथा. ठीक आहे. करू आपण. तर या असोसिएटिव्ह फॉर्म्युल्याचा मतलब आहे की तुम्ही कोणत्याही दोनले असोसिएट करू शकता. असं असोसिएट करणे म्हणजे ब्रॅकेट लावणे, त्यांची दोस्ती झाली समजा. आर या दोनले असोसिएट करू शकता आणि पहिल्याला सोडून द्या. असोसिएट करून फक्त ब्रॅकेट पाडणे. पहिल्या दोनले पाडा, दुसऱ्या दोन. पण इथं 4 आर आहे. 1 2 3 4.
मग 4R कसं होईल? 4R मध्ये 2 चे ब्रॅकेट पाड. काय म्हटलं मी? 2 चे ब्रॅकेट पाड. ठीक आहे, पाडतो. तर पहिल्या 2 चे पाडून घेतो, दुसऱ्या 2 चे पाडून घेतो, चालते मग. ठीक आहे, असं नाही. लिहिता लिहिता एक काम आणखी करू. पहिले याच्यात 3 होते म्हणून फक्त 3 चे, या 2 चे ब्रॅकेट पाडले, पहिल्या 2 चे, शेवटच्या 2 चे. मी एक काम करतो. तर फर्स्ट यू ऑब्झर्व इट. मी एक काम असंच करतो. आय विल अज्यूम एक आर, दुसरा आर, तिसरा, सध्या चौथा राहू देतो. एक आर, दुसरा आर, तिसरा, असा करतो. ठीक आहे. तर शेवटच्या ह्या 2च्या ब्रॅकेट पाड. कुठं? या 3 मध्येच, या 3 मध्येच करतो. पहिले जे सांगितलं होतं चुकीचं तेही चालते, पण हे एवढं. आणि याच्यात एक काम करू. या भागात एक ब्रॅकेट पाडतो. हे असं आहे, हे नंतर सांगतो. हे सध्या राहू देतो. आणि या 2 मध्ये ब्रॅकेट पाडा. आपण हेच फॉर्म्युला फक्त या 3 टर्मसाठी लावून राहिलो. चौथा टर्म सध्या राहू देतो. तर हे या 2 ला ब्रॅकेट लावा. या फक्त ब्रॅकेट लावायचा आहे आणि आपल्याला काहीच करायचं नाही. नो चेंज ऑफ साइन अँड टर्म्स. This is called associative law. थोडासा मोठा लागेल मध्ये, एक्सप्रेशन मोठा आहे. तुम्हाला असोसिएटिव्ह लॉ सांगितलं मी. शेवटचा ब्रॅकेट सध्या हात लावू नका. आपलं काम झाल्यावर आपण त्याने सॉल्व करू. आता याच्यातही एक फॉर्म्युला लावतो आणि याच्यातही लावतो. याच्यात परत असोसिएटिव्ह लॉ लावतो. मी आता फॉर्म्युला इथे लिहित जाईल, तुम्हाला समजून इथं देत जाईल. ठीक आहे. P and Q and R इज इक्वल टू, हे R सारखंच होतं, असोसिएटिव्ह लॉ. एक तर पहिल्या 2 ले ब्रॅकेट लावा, पहिल्या 2 ले लावा, नाही तर शेवटच्या 2 ले लावा. तर माझी इच्छा आहे हे शेवटच्या 2 ले लावा. आता थोडंसं खूप ब्रॅकेट ब्रॅकेट पाडून हे कठीण होत जाईल. एवढी लाईन पाडतो फक्त. सपोज दिस लाईन इज अ ब्रॅकेट. या 2चं ब्रॅकेट झालं. थोडं दिसायला व्यवस्थित राहील, समजायला व्यवस्थित राहील. नाही तर खूप सारे ब्रॅकेट तयार होऊन जाईल तुमचे. आता मग पुढच्या लाईनमध्ये मी आणखी काय करतो ऐका. बोलो. या ब्रॅकेटमध्ये आय विल अप्लाय कम्युटेटिव्ह फॉर्म्युला. P and Q is equal to Q and P. Me and you, you and me. हे कसं? तर हे जी लाईन आहे ना, एवढ्या भागात तुम्ही हे फॉर्म्युला, हे ब्रॅकेट आहे, हे असं ब्रॅकेट होता. तर याने फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यात काय केलं आहे? उलटं केलं, टर्म इंटरचेंज केलं. बरोबर. -P and Q. ठीक आहे. पुढे आणखी सोडवतो. एकच थोडंसं याने सोडून देतो. परत अँड मध्ये दुसरं काही करताच येत नाही. आर किंवा अँड याच्यात असोसिएटिव्ह फॉर्म्युला लावता येते. एक तर पहिल्या 2 ले ब्रॅकेट लावा, नाही तर शेवटच्या 2. या भागात मी शेवटच्या 2 ले लावला होता. अँड इंटरचेंज. दिस इज कॉल्ड कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. त्याच्यानंतर मी आता परत अँड आहे, तर या 2 ले ब्रॅकेट लावतो, पहिल्या 2. ठीक आहे. आता या 2 ले लावण्याचा फायदा काय झाला की याचा फॉर्म्युला आहे माझ्याजवळ. P and -P is equal to false. आता झाला होता किंवा चार्ट मध्ये आहे false and Q. असा false and Q. हे याचा उत्तर आहे false. P and -P. and आणखी फॉर्म्युला आहे any statement and false is equal to false. Any statement and false is equal to false. तर हे false लिहा. समजले का? या भागाचा आन्सर एवढा. Any statement थोडंसं याला चेक करून घेतो मी. P and false. P ला true false लिहा and याला false false लिहा. P and false.
दोन्ही अँड आहे, तर अँडमध्ये दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, फॉल्स. आय हॅव चेक दिस फॉर्म्युला. एक मला थोडं कन्फ्यूज झालं होतं अँड इट इज करेक्ट, व्हेरीफाईड. एनी स्टेटमेंट अँड फॉल्स इज इक्वल टू फॉल्स. एनी स्टेटमेंट अँड फॉल्स. तर या पहिल्या भागाचं उत्तर किती आलं? फॉल्स. नाव आय विल सॉल्व दिस ब्रॅकेट. ठीक आहे, थोडंसं मला फॉर्म्युलाचं काम पडत राहते, मी करतो. इथं मी डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी लावतो. P and Q or R is equal to किती? हां, इथे खाली लिहितो P and Q or R. याला इंटू माना, याला प्लस माना. P इंटू Q इंटू प्लस म्हणजे R. P इंटू R. ठीक आहे, हे प्लस. ठीक आहे. मग एक काम करा, उलट फॉर्म्युला वापरायचं असेल तर काय करता? पी अँड कॉमन घेता. उलट फॉर्म्युला हे RHS गिवन असेल तर कॉमन घ्यायची पद्धत आहे. LHS गिवन असेल तर मल्टिप्लाय करायची पद्धत. पी अँड कॉमन घ्या. रिमेनिंग इज Q or R. तर इथं काय करतो मी? इथं तीन टर्म आहे, इथे दोन आहे. हे बघा मधात R आहे अँड या दोन्ही ब्रॅकेटमध्ये अँड. मी एक काम करतो, या टर्मला युनिट टर्म मानतो. ऐका बरोबर, हे असोसिएटिव्हने होते, याला ब्रॅकेट मानतो, पण खूप सारे ब्रॅकेटची गरज नाही. ऐका, मी बोलतो तसं पहा. -P अँड याला Q माना. -P अँड याला Q माना आणि याला P याला परत Q माना. समजले का? Q अँड R या टर्मने एकच Q माना, तर मग असं चित्र दिसतं. -P अँड Q, हे Q आहे. R हे P अँड हे Q दुसरं आहे. नाव मला ही साईड दिली आहे, R आहे मला पाहून घ्या, आणि इथं अँड आहे, आणि हे जे अंडरलाईन वाला टर्म आहे याला Q मानायचा. यू टेक द कॉमन. काय कॉमन आहे या दोन्ही ब्रॅकेटमध्ये? Q अँड R हे कॉमन आहे. Q अँड R कॉमन आहे, पण हे साईड याच्यात जे कॉमन घेतो ना, P अँड असं घ्यायला लागते. कॉमन मागून आहे, याचा कॉमन समोर आहे. P अँड ठीक आहे, याचा कॉमन मागे आहे Q अँड R, आणि याच्यासोबत साईड घेता, एवढा कॉमन घ्यायचा आहे. ठीक आहे, कॉमन कोणता घ्यायचा? अंडरलाईन वाला भाग सेम आहे, याला Q मानलेला आहे. अँड दिस हे एवढं कॉमन घेतलं. इझी झालं ना? एवढं भाग कॉमन घेतलं, मग किती राहिलं शिल्लक? -P R P. म्हटलं का तुम्हाला? हे बघा, हे Q आहे, हे Q आहे, अँड Q कॉमन, हे Q आहे. इथं कसं कॉमन घेतलं होतं? P अँड कॉमन. ठीक आहे, तर इथं साइन घ्या लागते ना कॉमन, हे वाली साइन P अँड. तर इथं मी अँड Q कॉमन, रिमेनिंग -P R P. आणखी सोडवतो. P R -P is tautology. हे फॉर्म्युला आहे. Any statement or negative is tautology. ठीक आहे, आता any statement and tautology is statement. Any statement and tautology is statement. तर याला P माना. Any statement and tautology is statement. हे झालं याचा आन्सर. आता या विचाराला येऊन जाऊन द्या. थर्ड ब्रॅकेटले मी कोणताही हात लावला नाही आणि सिम्प्लिफाय केलं नाही, म्हणून सध्या राहू द्या, आपण पाहू मग काय होतं. ठीक आहे, आता परत आर म्हणजे काय? असोसिएटिव्ह फॉर्म्युला. तुम्ही पहिल्या दोन्ही ब्रॅकेट लावू शकता, शेवटच्या दोन्ही लावू शकता.
तर ठीक आहे, असं असं लावू शकतो विदाउट चेंजिंग द टर्म्स. साइन म्हणजे पहिल्या दोनले ब्रॅकेट लावतो, पहिल्या दोनले ब्रॅकेट लावतो. ठीक आहे, याला दोघांना लाव. हे फॉर्म्युला आहे. बोलो, P or false is equal to P. Any statement or false is equal to statement. here P माना P or false is equal to P. ठीक आहे, एवढं झाल्यावर बस आता शेवटची दोन लाईन बाकी आहे. आता याच्या डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कॉमन घेतला. P and Q आर याला मल्टिप्लाय करा, हे प्लस करा. P into Q प्लस P into R. हे झालं मल्टिप्लाय करून डिस्ट्रीब्यूट असं करते. आणि उलट घेतलं तर कॉमन घ्यायला लागते. P and कॉमन घेतलं मग शिल्लक आहे Q R. वारंवार याचाच वापर करून राहिलो. ओके, तर कॉमन समोरही असते आणि मागे असते. हे पहा, अँड आर कॉमन घ्या. अंडरलाईन याच्यासाठी केली तर अंडरलाईन मुळे समजून जाते आपल्याला, हा एवढं घेतलं की कॉमन. शिल्लक लिहा Q R P and माइनस. ठीक आहे, हे घेतलं अँड आर. मागे कॉमन असलं तर मागे लिहायचं, समोर कॉमन असलं तर समोर लिहायचं. समोर. ठीक आहे, आता याने परत डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी लावा. हे याचं ड्युएल, याची ड्युएल प्रॉपर्टी. आता याने इंटू समजा, याने प्लस समजा. हे वाली डायरेक्ट लावतो ना. आता प्लस वेळ झाला, इंटू प्लस लावा. Q इंटू P प्लस Q इंटू मायनस Q. इंटू म्हणजे ही साइन आणि प्लस म्हणजे ही साइन. हे बोलायची भाषा आहे, म्हणजे सोपं जाते. दिस इंटू दिस प्लस दिस इंटू दिस अँड आर लावू दे. ठीक आहे, आता any statement or its negative is tautology. R है. ठीक है, याला tautology है. Q R P and tautology and R. ठीक है, आता any statement and tautology. ही statement याला भी माना. any statement and tautology is statement. ठीक आहे, दॅट्स ऑल. आता याच्यापेक्षा कमी होताना मला काही दिसत नाही, याच्यापेक्षा शार्ट होत नाही. अँड मला सांगा, एवढी 12 स्विचेस वाली ह्यूज सर्किट होती, बिग सर्किट होती. दॅट इज reduced into 3 switch circuit. And it is done like this. This is the lowest simplified answer, and its simplified circuit is. हे दोन्ही हे R मध्ये आहे ना. R मध्ये काय आहे, याचं नाव आहे Q, याचं नाव आहे R P आणि and R. That's all. This is the simplified circuit. मला एक गोष्ट सांगा, एवढ्या मोठ्या सर्किट जे पहिले होते, याचं 12 स्विच वाली सर्किट होती आणि त्याचा रिझल्ट, त्याचा आउटपुट आणि याचा आउटपुट सेम आहे. व्हाय दिस शुड नॉट बी प्रिफरेबल. ओके, दिस इज सिम्प्लिफाइड सर्किट. राइट, तर थोडंसं हार्ड जरूर आहे, परंतु तुम्हाला करावं लागलंच. अँड इथं आज आपलं लॉजिक हे चॅप्टर खतम होते. उद्यापासून नेक्स्ट चॅप्टर चालू. ऑलराईट.